हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळालंच असेल की इतके दिवस झाले व्हिडिओ का नव्हती येत. त्याच्यामुळे जर तुम्ही कोणी बघितला नसेल तो व्हिडिओ तर नक्की एकदा बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की इतके दिवस व्हिडिओ का नव्हते येत. आणि आज आहे अवनीचा ॲन्युअल डे. सो आता आम्ही तयारी करतो आहे, म्हणजे आत्ताच जस्ट आंघोळ वगैरे सगळं घरातलं आवरलं आणि ती सलूनमध्ये गेले. तिला हेअर वॉश करायचा होता कारण खूप केस खराब झाले होते तिचे. मग पप्पा तिचे बोलले की तिथेच ये म्हणून, मग तिकडे गेली आहे ते आता हेअर वॉश करायला. आणि मग तिची तयारी ती स्वतःच करते कारण तिला चांगल्या प्रकारे मेकअप येतो. पण आता बघू ती स्वतः करते आहे की अक्षय करतो आहे, कारण का डेलीचा मेकअपचा वेगळं असतं, म्हणजे कुठे एवढं हे नसतं. पण आता हे जरा ॲन्युअल डेला जायचं आहे त्याच्यामुळे मग तयारी करायला आता बघू अक्षय करतोय का काय करतोय. मला दम लागतो अजून, माझी तब्येत म्हणजे नॉर्मल नाही आहे. नॉर्मल नाही आहे म्हटलं की मी आजारी नाही आहे, पण प्रेग्नेन्सीमध्ये तर सगळ्या स्त्रियांना माहिती असते की काय त्रास होतो आणि काय काय ना तर काहीच होत नाही. पण मी त्यातली नाही आहे. मला माझ्या फर्स्ट प्रेग्नेन्सीला म्हणजे माझ्या अवनीच्या वेळेस पण सेम असाच त्रास झाला होता. प्लस मी आता तरी व्यवस्थित बोलते आहे, घरातली थोडीफार कामं करते हळूहळू का होईना. पण अवनीच्या वेळेस तर मी पूर्णपणे बेड रेस्टच होता मला, म्हणजे मी काही करू शकत नव्हती, इतका भयंकर मला त्रास होत होता. आणि आतासुद्धा होतो आहे, पण आता ठीक आहे. मी आता इकडेच आहे, माझ्याच घरी आहे. बघू आता जेवढं मला पॉसिबल होतं करायला तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते. प्रेग्नन्सी जर्नी पण मला शेअर करायची आहे. पण काय होतं ना की इतका थकवा आणि इतका विकनेस आलेला असतो ना की मला व्हिडिओ बनवायला पण, म्हणजे शूट करायला पण अक्षरशः असं वाटतं की नको, जाऊन दे, आरामच करते. झोपूनच जास्त सगळे ओरडतात काय सारखं सारखं झोपते. पण माझी कंडिशन आणि मला इंटरनली काय होतं ते माझं मला माहिती आहे. त्याच्यामुळे लोक जे चांगलंच सांगणार त्यांच्या एक्सपिरियन्सने, मी माझ्या एक्सपिरियन्सने बोलते आहे. सो आता बघू ती कधी येते. आणि आता मी घरातलं आवरून झाले आणि आता मी अंड्याचा पोळा, आमलेट आणि भाकरी दोघेजणं खाणार आहोत, मी आणि अक्षय. आणि अवनीला चीज मॅगी हवी आहे कारण 1 वाजता तिथे पोचायचं आहे, काही करून कालिदासला मुलुंडला जायचं आहे म्हणून लवकर फटाफट करून घ्यायचं आहे सगळं. तर मॅडमचा अजून पत्ता नाही, अंघोळ बाकी आहे तिची. तयारी काय पटकन होऊन जाईल, पण खाऊन जावं लागेल कारण का खूप वेळ असतो तिथे, 3-4 तास जातातच. त्यामुळे मग आता बघू आता कसं काय होतं आहे ते फटाफट. आणि तुम्हाला दाखवते अवनीचा ॲन्युअल डे कसं असणार आहे. बहुतेक कॉपीराईट येईल त्याच्यामुळे ते म्यूट करावं लागेल, पण बघू कसं म्हणजे शूट करता येईल. तर मग बोलते तुमच्याशी अवनी आल्याच्या नंतर. एका साईडला अंड्याचा पोळा, एका साईडला दूध गरम करते, एका साईडला मॅगीची तयारी, असा सगळा गोंधळ चालू आहे घरामध्ये. सगळं फास्ट फास्ट करायचं आहे. तर आता अवनी पण आली आहे, अंघोळीला पाठवलं आहे तिला. आता तिला मग आता पहिले सगळं खायला वायला देते आणि मग तयारी करायला सांगते तिला. दाखवतेच तुम्हाला ती कशी तयारी आहे. साधेच कपडे आहेत, साधेच कपडे म्हणजे कुर्ता आणि पायजमा असं तिचा कॉस्ट्यूम आहे डान्सचा. कारण सॉन्ग तुम्हाला कळेलच नंतर कोणतं आहे ते, तर त्या सॉन्गनुसार ते आहे कॉस्ट्यूम. फायनली आता आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहोत. आता अवनीला तिकडे पप्पा गेले सोडायला. अवनीला आता आम्ही सोडलं तिकडे आणि आता मी इकडे बसली कारण खूप ऊन आहे. तर अक्षरा लाईनमध्ये उभं केलं आणि मी इथे बसली आहे. थोडी अशी गर्दी आहे. आता इकडे जस्ट लाईन स्टार्ट झाली आत जाण्यासाठी. 2चं टायमिंग होतं, सो 2च्याच टायमाला मला आत घेतलेला आहे. अक्षय थांबला आहे तिकडे आणि मी बसली होती. सो आता आतमध्ये जाते आहे. Good afternoon, ladies and gentlemen. Honorable Chief Guest, Dr. Hetal Panchal, esteemed dignitaries, parents, teachers, and my dear friends. It is dignitaries to light the lamp. Our respected chairman, Mr. Sylvester D'Souza sir, our trustee and advisor,
Mrs. Ursula D'Souza, our dynamic manager, Tiffany Sanderson ma'am, our dashing admin head, Mr. Tyron D'Souza sir, our school treasurer, Mr. Terence Machado, our school CEO, Mr. Subhas sir, our school principal, Miss Shilpa ma'am, our primary head mistress, Mrs. Anupama Dwivedi ma'am, and the pre-primary in charge, Mrs. Lizzie ma'am. We are very much privileged today that we have our ex-student as a chief guest. This is a very nice feeling. Now requesting Chairman Sir. Ms. Jadhav Avni of Standard 3rd won second prize in dance competition conducted in Navodaya High School. Master Sudarsh Maran of First prize in creative card making competition. Ms. Jadhav Avni Akshay of 3rd C secured second prize in dance competition.
डान्स वगैरे झालं आणि आता आम्ही बाहेर आलो आहे आणि अवनी आता फुल दमली आहे, तिला तर खूप भूक लागली आणि खूप छान छान परफॉर्मन्स होते खरंच. खूप प्रत्येकाचे पूर्ण शूट नाही घेऊ शकली कारण तेच जर माझा एक तर हात दुखत होता, त्याच्यामुळे सगळं शूट नाही करत बसले, पण थोडं डान्सचं शूट केलेलं आहे. काय माहिती ना, आता यूट्यूबला टाकलं तर ते 100% कॉपीराईट येणार आहे, पण बघते ट्राय करेन टाकण्यासाठी. आणि अवनीचा डान्स पण खूप सुंदर झाला. अवनीला इंटर स्कूल कॉम्पिटिशनचं तिला प्राईज मिळालं आणि एवढं तिचं नाव अनाऊन्स झालं, ते आम्हाला खूप छान वाटलं. सो दाखवते त्याच्यात दमलेली मॅडम. अवनी मॅडम किती दमली, खूप दमली. ये इकडे. कसा झाला डान्स? चांगला. आवडला का डान्स? मॅडमना रात्री ताप भरला होता, औषध घेऊन आली आहे परफॉर्म करण्यासाठी ना. मेकअप पण तिने तिचाच केला, साधा सिंपल. इतक्या महागचा मेकअप संपवून टाकला मॅडमने ना. हां, पप्पा येतील तिकडे, गाडीच्या इथे गेलेत, येतील. भूक लागली आहे, कसं तरीच होतंय. मग आज सुट्टी घे डान्स क्लासला. सो आता घरी आलेलो आहोत आणि येतानाच मग फ्रँकी खाल्ली, मी आणि अवनीनीच खाल्ली कारण अक्षरा नव्हतं खायचं, त्यांनी फक्त जस्ट चहा पिली. आणि आता आल्याच्या नंतर मग अवनी फ्रेश वगैरे झाली आणि मॅडमचा 7 वाजता डान्स क्लास असतो, पण आम्हाला यायला थोडा उशीर झाला, तर मग डान्स क्लासमध्ये इन्फॉर्म केलं की थोडा उशीर होईल. आणि ती खूप दमली होती, कंटाळलेली, कारण बॅक स्टेजला बसून ठेवतात, परफॉर्मन्स व्यवस्थित दिसत नाही म्हणजे बाकीच्या लोकांचा, तर मग कंटाळली होती ती खूप आणि थोडं तिला बरं पण नव्हतं त्याच्यामुळे. पण तरीसुद्धा मॅडमला डान्स क्लासला जायचंच होतं. मग काय, आल्याच्या नंतर पप्पांना सांगितलं की मला पहिले क्लासला सोडा. मग आली, कपडे वगैरे चेंज केले, फ्रेश झाली, तशीच बॅग घेतली आणि गेली डान्स क्लासला. आता ती डायरेक्ट रात्री 10 वाजता सुटेल डान्स क्लासवरून. आणि मग आता मी आली, थोडा वेळ आता बसते, थोडासा आराम करते आणि मग बाकीची कामं करायला घेते, कारण संध्याकाळचं जेवण पण आहे. कारण दुपारी जेवलो नाही आहे. टायमिंगच असं होतं की 1ला पोचायचं होतं, पण 1ला काय आम्ही पोचू शकलो नाही. 1:20ला आम्ही पोचलो तिकडे, कारण जेवून गेलो नाही, त्याच्यामुळे भाकरी आणि पोळे अंड्याचे तेच खाऊन गेलो होतो. आणि अवनीने मॅगी खाल्ली होती, त्याच्यामुळे भूक खूप लागली होती. आणि थिएटरमध्ये जेव्हा इंटरवल झालं, म्हणजे त्यांनी ब्रेक दिला, इंटरवल म्हणजे त्यांनी ब्रेक दिला 10 मिनटाचा, तर मग त्याच्यामध्ये मग आम्ही समोसा घेतला होता. समोसा 50 रुपयाचे 2 समोसे, आणि त्याला पण टेस्ट नव्हती, पण काहीच ऑप्शन नाही, फक्त समोसे, ब्रेड सँडविच आणि बर्गर, ह्या 3च गोष्टी होत्या. आणि मँगोला स्लाईस वगैरे तेच होतं, आणि चहा आणि कॉफी, याच्या व्यतिरिक्त काही एक नव्हतं, त्याच्यामुळे काहीच ऑप्शन नव्हतं समोसा घेण्याशिवाय. तर मग समोसे घेतले दोघांना आम्ही, कारण अवनीला तर तिकडेच बसली होती स्टेजच्या तिकडे, फक्त आम्ही लोकच होतो म्हणजे इंटरवलसाठी ब्रेक दिला होता तेव्हा. मग आम्ही दोघांनीच फक्त खाल्लं समोसा वगैरे, आणि समोसा पण बकवास होता एकदम, पण काय करणार आता, ऑप्शन नव्हतं काहीच. आणि बाहेरचं फूड अजिबातच अलाउड नाही आहे, आणि जे आतमध्ये फूड देतात ते सुद्धा असं बकवास, तर मग काहीच करू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी हे असंच असतं. आणि खूप म्हणजे खूप छान परफॉर्मन्स केलेत लहान लहान मुलांनी. आणि म्हणजे प्रत्येक म्हणजे इयर म्हणण्यापेक्षा स्टँडर्ड, प्रत्येक स्टँडर्डचे ना वेगवेगळे थीम होते, म्हणजे ह्या स्टँडर्डला ही थीम, त्या स्टँडर्डला ती थीम वाईज त्या लोकांनी सगळ्यांनी डान्स परफॉर्मन्स बसवले होते, त्याच्यामुळे खूपच छान डान्स होते. तर मग मी आता बघू, पोस्ट करेन तेव्हा तुम्हाला बघायला भेटेलच, जर समजा विथ म्युझिक असेल किंवा विदाऊट म्युझिक. सो बघू आता कसं काय होतं आहे ते. तर मी आता हा ब्लॉग इथेच एंड करते, कारण आता मला खूप पुढे काम आहेत, मग भेटेल नाही भेटेल व्हिडिओ करायला. आणि आता बऱ्याच टाईमनंतर, जवळजवळ 2 महिन्यानंतर ब्लॉगिंगला परत स्टार्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे माझ्या काही एक लक्षात राहत नाही, आणि ती सवय ना गेली होती पूर्णपणे. तर बघू आता, प्रयत्न तर आहेत. काही जण वाटत असेल की नाही आता हे लोक काही करत नाहीत, पण असं नाही आहे, आम्ही हार मानलेली नाही आहे. फक्त एवढंच की माझा प्रॉब्लेम आहे,
प्रेग्नेन्सीचा, त्याच्यामुळे समजून घ्या की मला पण नाही जमत. म्हणजे माझ्यात बोलायची ताकदच उरत नाही. आता सध्या मी 4-5 दिवस झाले बरी आहे, त्यामुळे बाकी काही इश्यू नाही आहे. सो बघू आता कसं काय पुढे होतं आहे, करता येतं आहे, लेट्स सी. तर हा ब्लॉग आता मी इथेच एंड करते. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय.